रिक्षा 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 कमाल आहे, आज एकही रिक्षा थांबत नाहीये. हो, मी पण केव्हापासून वाट बघतेय, पण रिक्षा थांबतच नाहीयेत. अरे काही हरकत नाही, आता जी पहिली रिक्षा येईल ना त्याने तुम्ही निघून जा. थँक्यू सो मच. अरे त्या थँक्यू कशाला म्हणायचं, हे तर माझं कर्तव्यच आहे. एका सुशिक्षित पत्रकाराने स्त्रियांचा मान नाही ठेवला तर कसं चालेल. वा, तुम्ही पत्रकार आहात? हो हो, पत्रकार पोपटलाल. पत्रकार पोपटलाल? अरे देवा, पत्रकार पोपटलाल? हो. ते जे तुफान एक्सप्रेस मध्ये लिहितात ते तुम्ही पत्रकार पोपटलाल? कोणीही लग्नासाठी ढिगभर मुली पाहिल्यात, त्यातलीच तर कुणी नाहीये. नाही पत्रकारजी, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मी तुमचे सगळे आर्टिकल्स वाचलेत, एक पण मिस नाही केलं. किती छान लिहितात. थँक्यू. तुम्ही गोकुळधाम सोसायटीत राहता ना? हो हो हो, मी पण तिथेच राहते, बाजूच्याच गल्लीमध्ये. ओ अच्छा अच्छा अच्छा. रिक्षा आली आली, रिक्षा आली. तुम्ही जा ना याने. थँक्यू. पत्रकारजी, तुम्ही पण या ना, मी तुम्हाला ड्रॉप करते. अरे नाही नाही नाही, तुम्ही जा ना याने, मला दुसरी रिक्षा मिळेल. दुसरी रिक्षा कधी मिळणार? त्यापेक्षा तुम्ही माझ्या बरोबर चला, तसं पण बाजूबाजूलाच राहतो. या ना मग प्लीज. आर यू शुअर? हो नक्कीच, मला आनंद होईल. प्लीज या ना. ओ थँक्यू. या बस. हो हो थँक्यू. पावडर गल्ली घे. ठीक आहे. तसं तुम्ही नेमक्या कुठे राहता? पावडर गल्लीच्या पहिल्या वळणावर जी वृंदावन सोसायटी आहे ना, मी तिथेच राहते. तुम्ही वृंदावन सोसायटीत राहता? हो. क्या बघा, तुम्ही माझ्या घराच्या किती जवळ राहता, तरी आपली भेट होण्यासाठी किती वर्ष लागली ना. तेच तर, हाच तर प्रॉब्लेम आहे आपल्यासारख्या मुंबईकरांचा. आपल्याला अमेरिकेत काय चाललंय ते माहित असतं, पण आपल्या शेजारी कोण राहतो त्याचा पत्ताच नसतो. वा 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 वा, किती सुंदर विचार आहेत तुमचे. राईट. थँक्यू. ओ भाऊ, तुमचा काय राईट लेफ्ट? तुम्ही तुमची रिक्षा चालवण्यात लक्ष ठेवा ना. अहो साहेब, मी हे विचारतोय की राईटला जायचंय की लेफ्टला. ओ अच्छा, ते सॉरी हा, राईटला घ्या. बस दादा, इथे बाजूला थांबा. आला इथेच थांबवा भाऊ, इथेच थांबवा. बस थांबवा. हा या उतरा. खरंच सांगतो, तुमच्या बरोबर बोलता बोलता रस्ता कधी संपला कळलंच नाही मला. मला पण. तुमची कंपनी खूपच छान आहे. असं वाटतं की तुमच्या बरोबर बोलतच राहावं, फक्त बोलतच राहावं. हो साहेब, हा, जरा लवकर चला ना, मला रिक्षा द्यायची आहे. किती झाले तुझे? 40 रुपये. हे घे 40 रुपये. हे घे तुझे 40 रुपये आणि निघ चल. मला जवळच जायचंय, मी चालत जाईन. चालेल, ठीक आहे. हे रिक्षावाले पण ना, राईट घ्या आणि लेफ्ट घ्या ना. आई आहे. होय आई, मी येतेच आहे, बस 2 मिनिटं. हो मी आलेच. आईचा फोन होता. माझी आई वाट पाहते. वाट तर मी सुद्धा वर्षानुवर्ष बघतोय. हा, काही म्हणालात का तुम्ही? नाही काही नाही. ओके देन, बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. जर माझं आणि हिचं काही नातं जुळणार असेल तर ती नक्की वळून बघेल. फिर मागे बघ, मागे बघ ना. पोपटजी, मी काय म्हणत होते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांगा ना.
मी जर्नलिझमचा कोर्स करते. मला पण तुमच्यासारखंच पत्रकार व्हायचंय. तुमच्याकडून काही मार्गदर्शन मिळालं असतं तर. हो हो, केव्हाही कधीही. तुमचा मोबाईल नंबर. हो हो, लिहा ना. माझा सांगा. मोबाईल माझा मोबाईल रिक्षातच राहिला. हा? अरे माझा मोबाईल रिक्षा. आई अगं येतेच आहे मी. रिक्षा. अगं हो मला माहिती तुझं अर्जंट रिक्षा- काम आहे. मी माझा- पोहोचतेच आहे. आईचा कॉल आहे मला पळावं लागेल. बाय बाय. पळताय परत कुठे? भेटूया. अहो पण माझा नंबर तर घेऊन जा. अगं अहो. 2 मिनिट आई. अशी अहो ऐका ना. नका. ही पण गेली आणि माझा मोबाईल पण गेला. कुणास ठाऊक माझा स्मार्टफोन आता कुठे असेल. या पोपटलालने तर माझ्या डोक्याचे ज्ञान तंतूच हलवून टाकले. बागा हो एक शेठजी. मसाला कडक चहा पाज ना बाबा. हो शेठजी. नटू काका तुम्ही पिणार? नाही शेठजी, माझे ज्ञानतंतू सुखरूप आहे. माझं पण. माझ्या फक्त पोटाचं बी नसलंय. म्हणजे तू पण चहा नाही पिणार ना? तसंही शेठजी, माझ्या मेंदूचे ज्ञानतंतू तर हो म्हणतायत, पण पोटातले जंतू नको असं म्हणतायत. मग तू जंतुनाशक पी आणि मला तंतुकारक मसालायुक्त कडक चहा पाज. हो शेठजी. अरे नटू काका, हा शेठजी. ते दिवाळीत आपला किती धंदा झाला याचा काही हिशोब काढला तुम्ही? हा, रफली तर मी तयार करून ठेवलाय. फाईल गोडाऊन मध्ये आहे. आता तुम्ही म्हणताय तर पक्का तयार करून घेतो. हो ठीक आहे, जरा घेऊन या ना. हो, त्याने हो. आयडिया तर येईल किती धंदा झाला या दिवाळीत. हो शेठजी. ही रिंग कुठे वाजते? अरे या डमी फोन्स बरोबर हा असली फोन कुठून आला? अरे हा तर तोच पोपटलालचा फोन आहे. मग तो कोणता फोन घेऊन गेला? ओहो, असं वाटतंय बाघाने त्या बॉक्स मध्ये डमी फोन घालून दिला आणि असली फोन इथेच राहिला. अरे बिचारा पोपटलाल वैतागला असेल. त्याचा सिम कार्ड पण इथेच आहे. मग त्याला निरोप कसा पोचवू की गडबड झालीये म्हणून? पण एक मिनिट, त्याला निरोप पोचवायचाच कशाला? एक फोन खरेदी करताना त्याने मला 2 तास त्रास दिला. मग त्याला पण थोडाफार त्रास दिला तर चालतंय की? त्याला हे कळण्याआधी की त्याच्याकडे डमी फोन आहे, त्याच्या आधी त्याची थोडी फिरकी मी घेतो आता. खूप मज्जा येईल. कुठे शोधू त्या रिक्षावाल्याला. अहो दादा, आताच थोड्या वेळापूर्वी कोणी इथे रिक्षा घेऊन आला का? हो, थोड्या वेळापूर्वी मीच तर रिक्षा घेऊन आलो साहेब. अहो तुम्ही नाही दादा, माझा रिक्षावाला. आताच काही वेळापूर्वी मी ज्या रिक्षात बसलो होतो ना, त्या रिक्षात माझा मोबाईल राहिला. तुमच्या ऑटो नंबर लक्षात आहे? नाही, ऑटो नंबर तर लक्षात नाहीये, पण मी त्या रिक्षावाल्याचं वर्णन करू शकतो. त्याने ते गळ्यात रुमाल घातला होता, त्याला दाढी होती आणि काळा टिळा लावलेला. गळ्यात रुमाल आणि काळा टिळा. अरे हा तर आपला कल्लू आहे. हं? तुम्हाला बांद्राच्या सिग्नल वर भेटेल. तुम्हाला माहिती आहे ना तो कुठे सापडेल? हो मग तुम्ही जरा मला घेऊन चला ना. हो चला या, या. चला 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 चला. चला 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 दादा, लवकर चला. दादा, तुमच्याकडे फोन आहे का? मी माझ्या नंबरवर फोन करून बघतो. ते त्या बॉक्स मध्ये फोन चालूच आहे आणि त्यात माझं सिम कार्ड सुद्धा आहे. हा घ्या, बोलून घ्या. अरे थँक्यू थँक्यू. कशी फिरकी घेऊ? शेठजी, ही घ्या गरमागरम चाय. थँक्यू बागा. शेठजी, कुठेतरी फोनची रिंग वाजते ना? हो, कुठे वाजते? फोन मध्ये. अरे भाऊ, ते नट्टू काका कधीपासून गोडाऊन मध्ये हिशोबाचं काम करतायत, त्यांची जाऊन मदत कर ना जरा, लवकर जा. हो शेठजी. अरे रिंग वाजते आहे पण कुणी उचलत नाहीये. हुश, बंद झाला.
अहो साहेब, चोरी करणारा माणूस कधी फोन उचलेल का? अरे दादा, शुभ शुभ बोला. माझा फोन कधी चोरी नाही होणार. आणि जर चोरी झाला ना तर मी त्या चोराची दुनियाच हलवून टाकेन. पोपटलाल नेहमी सोसायटी वाल्यांची दुनिया हलवून टाकतो ना. या फोनने अशी मस्करी करायला पाहिजे ज्याने सोसायटी वाल्यांमुळे पोपटलालचीच दुनिया हलून जाईल. ही आयडिया चांगली आहे. लागला चुना 4,500चा. पूर्वीच्या फोनने 6 वर्ष साथ दिली, पण या स्मार्टफोनने तर 6 तास पण सोबत नाही केली. आता या पोलिसांनी कल्लू रिक्षावाल्याला शोधलं तर बरं. आलं पोलीस स्टेशन.